लय अवघड झाले आता ते. चांगलं कीर्तन होईपर्यंत व्हायला पाहिजे असेच. आणि आमच्या शेवटला सुद्धा असे मिळायचे नाही. का मिळत नाहीत माहिती का? आमच्या भागामध्ये असं नाही. महाराज तुमच्याकडे किती प्रेम आहे, सगळ्यांनी हार घातले, महाराजांविषयीचा जिव्हाळा असतो. आणि काय चैतन्य दिलंय जुन्या माणसांनी की काय सांगता येत नाही. पण ही चैतन्य महत्त्वाचं आहे. म्हणून जाता जाता 5 कर्म सांगण महत्त्वाचे आहेत की इथून पुढच्या काळामध्ये 5 कर्म ती कोणते आहे का? एक, माणसानं कितीही मोठं व्हायचं पण स्वामी तिन्ही जगाचं आई ना. हां, तुम्ही कितीही मोठं व्हा महाराज. मी कीर्तन आता 4-5 दिवस झालं वाटतं आता घेतलंय. ते अचानक आलंय. हे कीर्तनला मी जिवंत नसतो महाराज. माझी गाडीच टायर माझ्या पुढं पडत होते. एक दिवस मेट्रोवरला म्हणलं टायर कोणचे? म्हणलं आपलंच आहे. टायर निघून गेलं ना आम्हाला लागलंच नाही. मेट्रोवरला म्हणलं टायर निघून गेलं ना लागलं कसं काय नाही? ते म्हणलं पुढं नाव आईचं आहे. म्हणलं मागं बापाच टाकून दे मग. आणि तुमच्या पाया पडतो, मला टायर निघून गेल्यावर धोका नाही झाला का? मी पहिलं फोन केला आईला. आई म्हणली भाऊ टायर गेलं तर जाऊ दे, टायर मिळन उद्या, तू चांगला आहे ना बास. मी मंडळीला परत फोन केला. ते म्हणले तुम्ही आहे का? नाही म्हणून मी वरून बोलतोय, तुला यायचं का वर? कुणावर भरवसा ठेवायचा नाही. आणि महिलांना सांगतो माझी आई तुम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्हाला काय म्हणा, मला मूर्ख म्हणा, नालायक म्हणा, काही म्हणा, पण आमचा पप्याचा बाप येईन आणि मग मी उपास सोडीन असं नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला सांगतो हे असं होत नाही. आपण म्हणायचंच नाही मी गेल्यावर उपास सोडी ती आधी 3 आधी अख्खी खिचडी जाते. आणि तुम्ही असा भास करायचा नाही की यांनाही सांगत हो की हे आपल्यानंतर आपल्या मुलांना सांभाळतील, हे भ्रम आहे. सांभाळतील इथपर्यंत ठीक आहे, पण 10% पुरुषांनी आज पत्नी परत नंतर बायका केल्यात. 10%. इतकं वाईट काम आहे महाराज. मी माझ्या दिंडी आता बंद करायची, मला पैठणला दिंडीच काढायची नाही आता. तरी मला 50 फोन आलेत आतापर्यंत, तेवढं दिंडीत काढायची का नाही काढायची. कारण काय झालं आहे, दिंडीमध्ये 90% लोक येतात, त्यातले 10% लोक बिगर कबशीचीच आहेत. त्यांना कबशीच नाही, पार दांडे तुटलेले कप आहेत. ते कप काय ग बसत नाही. ते असा रडतो, महाराज वाईट झालं, 3 आठवडे झालेत आता तिला जाऊ. आपण म्हणायचं दुःख आवरा, ते म्हणतो कवर आवर. ते काय आवरायसारखं झालं का आता? आपण त्याला म्हणायचं लग्न बिग्न करते का? छे काय करायचं? पण नातू म्हणते तर आजी कुठे गेली? मला मग सांगायचं देवाच्या घरी गेली. तिला तसं नाही, दिंडीतल्या बायाकडे पाहून म्हणतात, कोणत्याही बाईकडे पाहून म्हणतात आजी सारखी दिसते. तुला दिसते का नाताला दिसते? नातू बी तू नाही मला तुमच्या पाया पडतो. आणि महिलांना सांगतो ग भ्रम नाही ठेवायचा. आमचा पप्याच बाप आणि आमचा पप्याच बाप, तो फक्त रडतो. आणि तुम्ही असं म्हणायचं नाही. ते फक्त देवाला शा देतात. देवान तो वाटोळ झाला आणि मला मागं ठुलं, त्यांना पुढं नेलं. मी काय लपून बसले होते का? तुला दिसले नव्हते का? मी का आता देवपूजी येते का? दिंडीला येते का? सप्त्याला पंगत घालीते का? सप्त्याची वर्गणी भरीते का? महान देवाचा संबंध मिटला आणि महादेव गेला. महादेव गेला.
ती तसं जरी म्हणणं असं तर तो प्रसंग दुःखाचा आहे. मन मागणं मागतो इथून पुढं एकमेकाच्या विषयीचा जिव्हाळा आहे. उगं गाठ पडली महाराज हे पती पत्नीचं नातं पुन्हा पुन्हा असतं ते पंपावर एक बघा पंपावर फेड आलंय बायको कडला ठेवायची आणि पंपावर जायचं. आता ती नवीन आलंय पेट्रोल भराय पोरं जाते तू इथं उभा राय मी आलो. मी कितीशी म्हणलं कार घेऊन जा ना मध्ये इथं कशाला सोडलंय ते म्हणलं तुम्हाला माहित नाही का पंपावर असं लिहिलंय आग लावणाऱ्या वस्तूमध्ये चालत नाही. तुम्ही म्हणता आमच्यावर लय तू असं नाही. मी तुम्हाला खोटं बोलणार नाही की बाईचा पाय मोडला होता इथं पाय तिला डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले बाई तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल. ती म्हणली बाया मराठीत बोला. ती म्हणलं तुमच्या पायाचा फोटो काढायचा एक्सरे काढायचा. ती म्हणली बाया मला माहीत असतं तर मी चेन घालून आले असते ना. अरे पाय मोडलाय म्हणून फोटो काढायचं का कशामुळं. म्हणजे कसं झालंय आईनं लेकीला सांगितलं तू नांदायला चालली जरा गप बसत जाय चांगलं बोलत जाय सासूला असं बोलत जा. आत्या तुम्ही म्हणता तेच खरे असं म्हणत जा. आत्या तुम्ही म्हणता तेच खरे असं म्हणत जा. पण त्या सुनानं रटाच लावला आल्यावर रोज म्हणायचे आत्या तुम्ही म्हणतात तेच खरे. ती म्हणजे आज बाजार आहे तांदळाचा तांदूळ आणायला जाते मी जा आत्या तुम्ही म्हणतात तेच खरे आज ऊस तुटाय चालू आहे. बरं आत्या म्हणजे सगळ्या गोष्टी घर सारवायचं घर पुसायचं सगळं ती तसंच म्हणायची. आत्या तू म्हणतात तेच खरं. पण म्हातारीला एक दिवशी प्यारलेस आला म्हातारी झाली वाकडी अशी आणि 2-3 आठवडे म्हातारी अशी वाकडीच. ती म्हणजे सुनबाई आता माझं काही खरं नाही मी काही जगत नाही मला वाटतं औषध घ्यावं आणि मरावा. ही म्हणली तुम्ही म्हणतात तेच खरे. आता अरे हे कुठं बोलायला कुठं हे जसं कळत नाही त्याचे त्या माणसाचं काही खरं नाही. म्हणून मागणं मागतो जिथं जे वर्म पाहिजे तिथं ते जाणलं पाहिजे. नेमकं आपलं असं आहे आपल्या गावामध्ये मला बरं वाटलं आज सगळं गाव प्रसन्न आहे. सगळ्यांचे बंगले आहेत सगळ्यांचे दुकानं आहेत व्यवस्थित मार्केट आहे सगळं सुंदर आहे काही कमी नाही. आणि सगळं असताना सुद्धा आपण काय मागतो देवाला माहिती का मला सुख दे. आता उत्तर आहे का इंद्रियच कशाला दिलीत किती गोड इंद्रिय आहेत दिली इंद्रिय हाता पाय कान डोळे मुख बोलाय वचन येणे तू गोडसी ना आता थोडं हलता येईल नाही तर असंच होतं बाबा. मी सुद्धा हार काढून टाकले का म्हणून माहिती का आपल्या भारताचं पंतप्रधान राजीव गांधी कशामुळे मेलं होतं. हे नाही खरी बाबा आपल्या गावचेच आहेत ना. बाबा मग त्यांनी इनाचा आडवा करीन. मग आमच्याकडे 7-8 दिवस इना घेतला एक वैतागलं त्याला थंडी ताप आला. मग ती थंडी ताप आल्यावरती इनेकरी उचललं आणि ते पोराने नेलं दवाखान्यात. तर डॉक्टर पेलेला होता. डॉक्टर म्हणला लवकर आणायचं ना मी थोडी घेतली आता. ते पोरं म्हणले कसं बी करा नेला इंजेक्शन करा. ते डॉक्टर म्हणलं मला 2-4 जण धरा. ते डॉक्टर धरून नेलं पेशंटकडं आणि त्यानं ते इंजेक्शन भरलं आणि ते पेशंट म्हणलं मी दंडात द्यायचं का ती म्हणलं नाही कमरात द्यायचं आहे. मग ते म्हातारा आडवं केलं आणि ह्याने इंजेक्शन मारावं का नाही असं इंजेक्शन मारलं. म्हातारा म्हणलं कळलंच नाही तो इंजेक्शन. ती पोर म्हणलं डॉक्टर साहेब बाजूला सारखा मी चोळीतो. ते चोळाय गेल्यावर पाहिलं त्यानं धोत्रातच मारलं होतं खाली. तरी म्हातारा म्हणलं महा थंडी ताप गेला. अख्खं धोतर पिवळं झालं आणि थंडी ताप कशाने गेला भाऊ. काय झालंय माहिती का काय झालं माहिती का म्हणजे जिथं आजार आहे तिथं औषध पाहिजे. आता कीर्तन हे काय माहिती का आजारावरलं उत्तम औषध आहे की त्या औषधानं हे आजारच बरा झाला पाहिजे. नाही तर ज्याला गचकरण झालंय ते गेलं डॉक्टर साहेब एखादी बाटली द्या. त्यानं बाटली चिठ्ठीवर लिहिली दिली. त्या मेडिकलवाल्यानं बाटली दिली आणि मग ती मेडिकलवाल्याकडली बाटली घेऊन ती डॉक्टरकडे दाखवायला आलं. डॉक्टरला ती म्हणलं हे मलम कुठं चोळू. मग ते म्हणलं कुठं चोळायचं असतं. त्यानं ते चिठ्ठी दाखवली म्हणलं लिहिलेल्या बाजूला चोळू का कोऱ्या. मलम चिठ्ठीवर चोळायचं का जिथं गचकरण झालंय तिथं. हे असे हे लय अहो विचारच नाही राहिला एकमेक. आता पती पत्नी सुद्धा विचार नाही मानत बरं समान विचारच नाही एकमेकीचा नाही. नाही पत्नीला एखादी चांगली साडी आणू द्या ती मला थोडी डिझाईन खराब आहे द्या देऊन टाका माघारी येऊन असं बोलणार. ते ताईट काम
एका नवऱ्यानं 500 रुपयाचा चांगला बाटा बुटा आणला होता लाल कलरचा, आणि ते म्हणला चांगला बुट आहे, पण त्यानं घरी घेऊन बुटा आलं. मग तिनं बघितल्यावर तिनं नीट बोलावं का नाही. ती म्हणली बाया पोरा सोरासारखा काय बुट आणलाय, देऊन टाका माघारी. हे गेलं बिचारं, बुट दिला, पैसे घेतले आणि ते आलं. 5-6 महिने गेलं नाही दुकानात, पुन्हा गेलं. ते म्हणला बुट द्या. ते म्हणलं का, पहिलं तर तुम्ही हीच बुट नेलता आणि परत नेला आणि महागाई आणून दिला, पैसे नेले, आता परत बुट नेलात पैसे दिलात, काय नेमकं पत्नीचा विचार बदललाय का. ते म्हणला नाही, पत्नीच बदलली आता. हे जसं कळलं का नाही त्या माणसाचं वर्म जाणलं. म्हणजे कसं आहे, सासू घरी राहत होती आणि पत्नी घरी राहत होती, दोघी स्वयंपाक करायचे. की दिवशी असं झालं, जेवाय बसला मला, भाजी तुझ्या आईनं केली वाटती. ती म्हणली हो आईनंच केली, पण तुम्ही कशी ओळखली. ती म्हणजे ओळखायचं काही नाही तुम्हाला, रोज काळा केस निघतोय, आज पांढरा निघालाय मला. ही जाणकार व्यक्तिमत्वाचं काम आहे, ते कोणाचंही काम नाही. आणि म्हणून मागणं मागतो तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, मज सोडवी दातारा कर्मापासून विस्तारा, करीशी अंगीकार तरी काय माझा वार. त्याला एक सुंदर गीत होतं त्या काळात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सख्या बहिणीचा विश्वास ठेवायचा नाही. महिला मंडळ कधी मरायचं नाही, आपली बहीण सांभाळीन. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक पत्नी आहे, मुलगा नाही. दारात गाय आहे, त्या गाईलाही वासरू नाही. दारात झाड आहे, त्या झाडालाही फळ नाही. पण आत्मदेव नावाचा ब्राह्मण दुःखी असल्यामुळं त्याला दिलेलं साधून ते आंब्याचं फळ किंवा फळ, त्यानं ते फळ पत्नीला दिलं. पत्नीनं ते फळ न खाता बहिणीला विचारलं, बहिणीनं सांगितलं त्या गाईला दे. गाईला ते फळ दिलं. बाईनं बोबाटा केला गर्वदर राहण्याचा, बहिणीचं पोरग वटीत घेतलं आणि बहिणीचं पोरग नालायक निघलं आणि गाईला जी जन्माला आलं ती सात्विक निघालं. गाईचं पोरग आजही सात्विक आहे. गाईचं वासरू मालक गाडीवर बसून देतो त्याला आणि ते कापायला जातं. आणि आजही पेताड खाताड पोरं कोणाचे, आईचे आहेत. स्त्रीच्या उदरात जन्मालेलं पोरग सुद्धा स्त्रीला त्रास देत, मारतं महाराज. म्हणून त्या बाईच्या ओटीत घेतलेल्या पोरांना आईबापाला मारायला सुरुवात केलं. आणि गोकर्णसारखा पोरगा असा सात्विक जन्माला आला की तो उपदेश करायचा समाजाला. पण इथून पुढं उत्तर आहे का, गाईचं आजही इमानदार आहे, ती कापायला जातं, ती उलट ताटात येतं लिंबू पिळू पिळून खायला, इमानदार आहे बिचारं. आणि सणासण खातं म्हणून खाण्याच्या बाबतीत थोडं बदला. मी उत्तर सांगतो तुम्हाला, मांसाहारानं माणसाची बुद्धी भ्रष्ट होती, म्हणून मांसाहार करत जाऊ नये माणसानं, कधीच नाही. का, त्याचं उत्तर असं आहे, मांसाहारानं माणसाचं जीवन प्रफुल्लित राहत नाही, शेवटला धोका होतो. म्हणून जाता जाता शुद्ध आहार, चांगला आहार. 4 घटना कोणत्या, उत्तर आहे का. आपलं गाव सुद्धा आज 5व्या दिवसाच्या सप्ताहाच्या निमित्तानं गावामध्ये सगळीकडे उद्याच्याला रांगोळी असाव्यात. आता मला वाटतं यावर्षी जरा मी जास्त बोललो तर मला माफ करा, पण मला वाटतं बघा, संभाजी ब्रिगेडवाल्यानं ते चालू केलं आहे, पण मला वाटतं बघा, तर तुम्हाला काय वाटतं काय माहीत नाही, पण गुढिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे, ते गुढी त्या काळात उभा करायची. आता ती गुढी ह्यावर्षी गुढीपाडव्याला उभा करणार आहेत का पोरं सगळे. आमच्या भागामध्ये 90% गावामध्ये पताका उभा करणार आहेत. गुढ्या का उभा करणार नाहीत माहिती आहे का, आमच्या पत्नीची साडी वर टांगण्यापेक्षा, तिचा ब्लाऊज वर पालदा तांब्या घालण्यापेक्षा, आणि हे सगळं असं करण्यापेक्षा, लिंबाच्या जाळ्याचे नैवेद्य देवाला दाखवण्यापेक्षा, आणि कोणती गुढी उभा करायची तर ती गुढी पताका तोरणे करती कथा गाती गाणे. आता ही मी तुम्हाला सांगू नये, मला काय कोणी निरोप दिला नाही, पण मला वाटतं शकून का अपशकून ही कळलं पाहिजे. नाही तर उदाहरणार्थ आता उत्तर आहे का, ह्याच्यापेक्षा पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. गावामध्येच प्रत्येक घरावर अशा पताका पाहिजे, सप्ताह चालू आहे तोपर्यंत, प्रत्येक घरावर असे मस्तपैकी. का, त्याचं कारण कळलं, ती प्रतीक आहे सप्ताहाचं. म्हणून नाही जरी तुम्ही केलं तरी आज तुम्ही प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला 2-3 मुद्दे महत्त्वाचे सांगेन. अंधश्रद्धा प्रत्येक घरातून बाजूला गेली पाहिजे. काय अंधश्रद्धा, आजही गाडी घेतल्यावर माणसं लिंबू काताडं लावतेतच गाडीला. आजही महिला मंडळी एखादं पोरग गोरगुमटं असलं मांडीवर घेते, त्याला काळा टिक्का लावी ती इथं. का का आता आम्हाला कंचा टिक्का लावा. मला इंदुरीकरासोबत असताना एकाने विचारलं होतं, तुमची जात कोणती. म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपटातला आहे. ते म्हणलं नाव काय, म्हणलं जब्या. त्यांना मुंग्याच आले हो. ती सगळा सैराट माल दिसत, झिंगाटच काम आहे सगळं.
आणि पोरं म्हणजे क्वालिटी बाज काम आहे, पण तरी मागणं मागतो. इथून पुढं वरच्या रंगावर जायचं नाही, तो अंतरंग आहे. आणि अंतरंग ज्याचा सुद्धा आहे त्याला बाकीच्या रंगाची गरज काय. आणि किती काही केलं तरी आतमध्ये महत्त्वाचं काम आहे. म्हणून सेवितो हा रस वाटितो आणि का, जसं मग अशी प्रमाण दिलं का नाही तसं त्याला लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं फळ म्हणून मला अचानक का होईना पण सेवा मिळाली. आजचे 2 कामं महत्त्वाचं सांगेन की इथून पुढं अंधश्रद्धा घरातूनच काढून टाका. घरातून आपल्या घरामध्ये पोरो आपल्या घरामध्ये इकडे बघा. आता ही जरा लहान आहे पण ती पलीकडचं तर डोक्यालाच हात लावतं. ए दीदी तू उठ रे, परत परत एकदा. दीदी दीदी हा मग अशीच. हा संस्कृती नाव आहे तुझं. हा दीदी मला सांग, आपल्या मम्मीनं उपास धरावं का आजीला सांभाळावं? काय लेकरू हुशार आहे, किती लेकरू गोड आहे, हुशार आहे, इतकं टॅलेंट आहे. लेकरं हुशार आहेत मलाच. पण पुरीमध्ये खासच काम आहे, पोरायचं अवघड आहे. त्यांच्यामुळं मॅडम शाळेत जायच्या बंद झाल्या. विडाला विडाला विडाला. आम्ही खोटं बोलणार नाही. आमच्या मॅडमनं ड्युटी सोडून दिली का, मॅडम शाळेत गेले की पोरं हसायची. ते मॅडम मला म्हणले महाराज ते पोरं सारखे मला पाहून हसत आहेत. म्हणलं पोरं काय आपल्या मॅडम आई आहेत कमल हसत्या. ते म्हणले आम्ही नाहीत महाराज हसत, हा म्हणतोय मॅडमला आरची आली. एक कार्ड. मग मॅडमला मी एक खास उपदेश केला की त्यांना असं जी वाटतं का नाही तुम्ही आरची आली, याच्यापेक्षा एक करा, इथून पुढं 9 वारी 6 वारी साडी नेसा, मस्तपैकी पदर घेऊन शाळेत शिकवायला जा. मग मॅडमनं इथपर्यंत ब्लाऊज घातला. आणि महाराज मॅडम गेल्यापासून आज मॅडम नाहीत म्हणत, ते पोरं आमच्या आई आल्या म्हणतात. ही संस्कृती हो. आता काय हो ग तुम्हाला सांगू आणि माझी बायको, आम्ही आता बोलू नये, मी तुम्हाला माझ्या पत्नीवरच जास्त बोललोय असं मला वाटतं बघा. पण माझं वैयक्तिक मत आहे, आम्ही आळंदीच्या माऊलीच्या मंदिरात गेलतो, दर्शन बिर्शन घेतलं. वारीमध्ये पंढरपूरला वाटण जाताना फलटणचं दर्शन घेतलं, जिजुरीचं दर्शन घेतलं. जिजुरीला आमच्यासोबत एक सरपंचाची पत्नी आणि ती अशा 2-3 स्टँडर्ड बाया होत्या बऱ्या. आमची त्याच्यात ती ओळखूच येईनात आम्हाला बाया, तोंड बांधल्यामुळं. आता मी म्हणलं बाईक कशी सापडायचीच कशी बाबा. आता अर्धा तास बसलो काय उपयोगच नाही. आता त्या दिवशी आमच्याकडं ती कापूस याचायला 7-8 बाया होत्या, त्याच्यात आमचंही मंडळ होतं. सगळ्यांनी तोंड बांधल्यामुळं मला चावी सापडणार आणि बाई ओळखू ये ना. मी कोणाला म्हणावं चावी दे, बरं ज्यांना म्हणावं का मार खायचा आहे का. आणि ती बी बोला ना, मी आपलं बांधावर उभा राहिलो घरी निघाल्यावर तिने म्हणली इकडे या, मी इथे. आणि मग अशीच बोलायचं ना, म्हणली मी अंदाज घेतो ते कुणाला म्हणत्या. अरे तुला अक्कल आहे का, कोणाला म्हणून का मार खायचा आहे का. पहिले पेपरला बाबा आहेत, मग आमचा नंबर लावी ती का. आणि तुमच्या पाया पडतो हे असं चांगलं नाही का. म्हणून तोंड बांधताना थोडं ध्यानात पाहुण्याला सांगायचं बाबा सिट्या नका ना वाजव तुम्ही. बरं आता मी तसा दिसायला बी नाही सिटी वाजवायला. त्याला देखणं मला असल्यावर माणूस म्हणते हो वाजवा सिटी. इथं काय, इथं ढेकळात पडलं तर ओळखू यायचं नाही, ढेकळ आहे का माणूस आहे. मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, लय बोललो दादांना. त्या दिवशीच मला ते आपल्या कोणत्या वाडीला कीर्तन होतं ती गावात, बेबीवाडीला. आणि मी हाडपसरला गेलो त्या दिवशी सोसायटीत. बॅग घेतली, म्हणलं कपडे बदलावून मग दादाकडे जावा. ते कपडे बदलायला म्हणून सोसायटीत गेलो, 2-4 पायऱ्या चढलो, जिना अख्खा चढत गेलो वर. तिथे 2-3 बाया बसलेल्या होत्या आपल्या. त्या आता इकून ती प्लॉट असतात ना असे, त्यांना काय वाटलं काय नो, हातात बॅग दिसली, त्या तिघी उठल्या. मला वाटलं मला पाहून उठले असते. ते परत मध्ये गेल्या आणि बाहेर आल्या आणि त्यांना एकीनं केस आणून दिले माझ्या हातात. मला म्हणले भाऊ 2 फुगे 3 पिना दे. मला कळलं ना मी कोण आहे. आणि दुसरीने 20 रुपये दिले आणि तिसरी म्हणली काय आणलं ही काय. अरे मी आणलं मी खडके महाराज कपडे बदला आलाय. ती म्हणली आम्हाला वाटलं फुगे पिनावालंच आहे. लोक तसे असतात, वरच्या रंगावरून पाहतात. म्हणून इथून पुढे एक करायचं, अंतरंग जाणं. मी तुम्हाला एक मुद्दा सांगन, कीर्तन समाप्त. कोणतं, काशीचं पाणी नुसतं नाथानच गाडवायला पाजलं इथपर्यंत मर्यादित राहिलं नाही. नाथांना त्या लोकांनी येड्यात काढलं होतं पैठणकरांनी. अरे काय नाथ महाराज, काशीहून पाणी आणलं आणि गाढवाला पाणी पाजा आणले.
पण आज माळीनगरच्या पुढं आपलं अकलूजच्या पुढं माळीनगर गाव आहे. तिथं एका बाईनं 20 वर्ष गाढवाला पाणी पाजल्याचा इतिहास आहे बरं का महिला मंडळ. 20 वर्ष कसं पाणी पाजलं माहिती का? एक हंडा भरायची, एक उचलून न्यायची, पण हांड्यातलं पाणी गाढव रोज प्यायचं. पण तिच्या हांड्यातलं पाणी गाढव पिलं. आज तिचा पोरगा कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याच्याकडे बसायला फॉर्च्युनर गाडी. ती आजी रोज पांडुरंगाचं दर्शनला जाते गाडीत बसून. आणि मी त्या दिवशी वाढदिवसाला गेलो, आजीला विचारलं, आजी तिनं वाढदिवस तरी तिचा कोणी केला माहिती का? पोरानं. कधी केला? आज त्यांचं वय 97 वर्ष आहे आणि त्या पोरानं त्या म्हातारीचा जिवंतपणे वाढदिवस घातला आहे. ते मला दावा करायची गरज नाही, आई देखत सगळे लोक जेवले बास. आता पण वाढदिवसाच्या निमित्तानं विचारलं, आजी एवढी संपत्ती कुणामुळे आली? ती म्हणली गाढवाचा आशीर्वाद आहे. म्हणून तुम्हाला उद्यापासून सांगतो, दिसलं गाढव पाच पाणी. असं वाटलं झालं का? असं नका करू. आता टाळ डबल वाजायलेत म्हणजे 11 वाजून गेलेत. आता ते म्हणते, भाऊ तू जर आता उरकलं नाही तर आम्ही तुला वाजवू. आता असं करू नका. एक करा, आनंद घ्या, सुखी जगा आणि अंधश्रद्धा बाजूला काढा. किती अंधश्रद्धा आहे की वाक्य सांगतो, कीर्तन समाप्त असंच म्हणतोय, पुढे जातोय. कुणाच्याही घरी गेलं तर अंधश्रद्धा आहे. तुमच्याकडे ती बघणाऱ्या माणसाला काय म्हणतात? राव पिंपळगाव माहिती तुम्हाला? गेलता औषध प्यायला, काय लोक पळायची. उठलं की राहू पिंपळगाव, उठलं की राहू पिंपळगाव. काय झालं? कॅन्सर बरा होतोय. आजही तिथं ते औषध मिळते बरं का, आजही मिळते महाराज. कोणाची निंदा म्हणून नाही. अंधश्रद्धा बाजूला काढा. अंधश्रद्धेमुळं माणसाचा घात होतो. इथून पुढे एक करा, अंधश्रद्धा माणसाच्या जीवनात नसावीच. आणि ज्याच्या अंधश्रद्धा जीवनात आहे त्याचं जीवन प्रफुल्लित होत नाही. म्हणून उघड्या मनानं जगायचं, आनंद घ्यायचा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीशी अंगीकार, तरी काय माझा भार. माझं जीवन प्रफुल्लित झालं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, कशामुळं? मी सगळ्या विषयी बंड पुकारला, अभंग गाथा तयार झाला. ही अभंगातले सगळे अभंग, सगळे चरण, सगळे कडवे ही लोकांना उपदेशपर बोलताना तुकाराम महाराजांना दिले. स्मरण केलं, विनंती केली, प्रार्थना केली, पण तुकाराम महाराजांनी समाजाचा उपदेश केला. म्हणून जाता जाता बुलेट आली काय ना. हां, ते आमच्याकडं बुलेट आहे महाराज. ते मी नवीन घेतली ना, आमच्याकडे एकाच गावात एकच बुलेट आहे, पण ते घिसड्याकडे. आणि मी घरी न सांगताच बुलेट घेऊन आलो, गाडी उभा केली. आणि ते घरात जायच्या आधी मंडळी म्हणली, बाया घिसडी कसं काय थांबला रे? हा घिसडी होऊ शकतो कधी कधी. ते कसं असतं, ती काळ असतो, त्या काळानुसार एखादा शब्द निघून जातो. म्हणून तुमच्या पाया पडतो, लय बोललो, माफ करा. अंधश्रद्धा बाजूला काढा, किती काढा. सगळ्या पेणाऱ्या मंडळीला विनंती करतो, थोडी थोडी घेत जा, पण घेऊन कुठंही झोपत जाऊ नका. आणि स्त्रियांना सांगतो, आपला पती जरी व्यसनी असेल तर असू द्या, पण त्याला घरात घेत जा. आमच्याकडे परळी वैजनाथमध्ये एका पत्नीनं पतीला घरात घेतलं नाही, तर दुश्मनांनी वैऱ्याने डाव साधवला. चित्रपटगृहात झोपलेल्या माणसाला गोळ्या घातल्या. तो नवरा मरून गेल्यावर आम्ही मौतीला गेलो, त्यावेळेस ती बाई रडत रडत म्हणत होती, मी जर माझा नवरा रात्रीमध्ये घेतला असता तर मेला नसता. पण आपलं किती जरी असन ती व्यसनी, तिचं व्यसन दूर व्हावं असा प्रयत्न करत जा, पण त्याला घरात घेत जा. हो, आणि का घ्यायचं? ती दुःख म्हणून नाही. म्हणून जाता जाता लय बोललो, माफ करा. पण जोडीदार कोणी घेऊन घरी येत जाऊ नका. आमच्याकडे एका जोडीदाराला लय बाईनं पळवून लावलं. कसं माहिती का? त्यानं 2 मासे आणले, म्हणली शिजवून ठेवा म्हणला. तिनं शिजाय टाकले, म्हणली कसे लागतात बघा. दोन्ही खाल्ले तिनं. तिला वाटलं नवरा मारीन, म्हणून तिनं एक विचार केला पाहुण्याला. म्हणली तुम्ही कशाला आलात? ते म्हणला जेवाय आलोय. पण ते नवरा म्हणला भाजी झाली तयार. ती म्हणली त्याला कापाय काय नाही. त्यानं कोयता घेतला, ती म्हणली घासून घ्या. ते गेलं दगडावर घासायच्यावर बाई पाहुण्याकडे गेली, म्हणली जेवाय आलात का? म्हणला हा. त्याने तुम्हाला माहिती का, आमच्या बोरचं पाणी गेलंय, आम्हाला भक्तानं सांगितलंय पाहुणा घरी बोलवा, त्याचे 2 कान कापा आणि बोरमध्ये टाका. ती म्हणलं खरं का काय? म्हणली मग खोटं वाटत असेल तर बघा, महानवरा कोयता घासतोय. त्यानं जसं घासताना पाहिलं तसं धोतर हातात धरलं. ती बाई पाहुण्या नवऱ्याकडे गेली, म्हणली पाहुणा आणायचा तर नीट आणायचं, त्याला म्हणली शिजवून खाऊ घालते, ते माशी घेऊन पळत आहे म्हणली. ह्यानं कोयतात हातात धरला लागलं त्याच्या मागं. ती जीव काढू काढू पळायचं पुढचं. आणि ही त्याला म्हणायचं तुझ्याकडे एक आहे, 2 आहे, मला एक तरी दे. त्याला कळलं नाही हे काय मागत आणि ह्याला कळलं ना ते काय मागत. असा जीवनाचा अर्थ आहे. आजचा कार्यक्रम या निमित्तानं सफळ झाला. 2 सत्कार होतील, कीर्तन समाप्त. कोणते 2 सत्कार करायचे तर त्याचं उत्तर असं आहे. एक मिलिटरीवाल्याची बहिणीत आहे,
ती सत्कार होईपर्यंत कोणी उठायचं नाही का. देश रक्षणाचं ज्याच्यावर ओझ आहे त्यांच्या बहिणीचा सत्कार होताना जर आपण उठलो तर ती मोठं पाप आहे. इथं जर कोणी रिटायर मिलिटरीवाला असन, मिलिटरीमध्ये असन, आता इथं कोणी किंवा मिलिटरीवाल्याचे वडील असतील त्यांना इथं यायचं, जे असतील त्यांना सोकर्तृत्व आणि शिकतीनं पुढे यायचं. काय यायचं याचं उत्तर असेल दर कीर्तनामध्ये. माझं वैयक्तिक मत आहे बरं का, दर कीर्तनामध्ये न म्हणता या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही गावातील जेवढे मिलिटरीवाले आहेत त्यांच्या आईवडिलांचा गावाने मिळून सत्कार ठेवायचा. आणि नारळांस एखादी शाल द्या. आजचा सगळा 5-10 लाख रुपये सप्त्याचा खर्चाचं प्रॉफिटच तेवढं. एवढं करा. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोलिले करू वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध. एक 5 मिनिटं कोणी उठायचं नाही. उपस्थित सकल संत सज्जन मायबाप बंधू भगिनी, चालू असलेला नामसप्ताह, या नामसप्ताहाचा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची आजची जी कीर्तन सेवा झाली ते आपणा सर्वांचे परिचित. अगदी नवीन असले तरी जुन्या ओळखीसारखं जे कीर्तन केलेलं आहे इथं की जणू काही समाज माझा आणि कायमचा दररोजच्या ओळखीचा आहे आणि तो आपल्यालाही वाटावा अशा पद्धतीचे जे कीर्तन झालं ते हरिभक्त परायण छगन महाराज खडके महाराज. तारखा देऊन सगळे येतात, पण ज्या तारखेला महाराज नसतात त्या ठिकाणी कोणी यायला तयार होत नाही. पण आज महाराजांचे आपल्यावर उपकार आहेत, कारण महाराजांना म्हणणं त्यांचंही बरोबर आहे की अगोदर देताना आमचं नाव नाही समजलं का, मग गाळ्याला जागा भरण्याकरता आम्हाला बोलवलं. असे बरेच अनुभव येतात. पण महाराजांनी तसं काही न करता या ठिकाणी म्हणजे कीर्तन सेवा केली. त्याबद्दल महाराजांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी नानांना विनंती करतो की नानासाहेब कोंडे आपण वरती यायचे आणि महाराजांचं स्वागत करायचे. नाना. त्याचप्रमाणे आजची जी प्रवचन सेवा झालेली आहे ते बाळासाहेब महाराज गोगावले ससेवाडी यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे. आजचा जो जागर आहे तो खोपी, शिवरे, वरवे आणि कांजळे भजनी मंडळाचा आहे. त्याचप्रमाणे आज एक विशेष सत्कार या ठिकाणी आहे. शुद्ध बुजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणत असतो आणि त्याचा एक अनुभव म्हणून आपल्या भागाचं भूषण, या भागाचं वैभव नव्याने अगदी शेजारच्याच गावी ज्यांचं आज महाराष्ट्रामध्ये गायनाचार्य म्हणून नाव गाजताय हरिभक्त परायण रघुनाथजी महाराज खंडाळकर यांचे सुपुत्र हरिभक्त परायण जनार्दन भगवत खंडाळकर यांचाही या ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी शंकरभाऊ कोंडे यांना विनंती करतोय की आपण इथे यायचे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे. जनार्दन महाराज. उद्याची प्रवचन सेवा आहे आपल्या जवळचंच गाव केळवडे गाव. या ठिकाणचे हरिभक्त परायण योगेश महाराज कोंडे यांची प्रवचन सेवा आहे. उद्याची कीर्तन सेवा आहे हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांची कीर्तन सेवा होणार आहे. चला, कार्यक्रम संपलेला आहे. स्वागत होताना फक्त टाळ्या वाजवाने उठा आणि उद्या लवकर वेळेत या. महाराज सेव करा, महाराज सेव करा.